Say good afternoon. Good afternoon. Yesterday we have finished voice along with tense. So today we before we start degree of comparison, positive degree, comparative degree, superlative degree. शिकलो होतो का रे आपण हे डिग्री? शिकलोत ना? Okay. But before starting degree, we should know adjectives and adverbs. Adverbs म्हणजे क्रियाविशेषण. If we are well aware about adjectives and adverbs and their forms of positive, comparative and superlative, we will be able to transform or convert the sentences into positive, positive into comparative, comparative into superlative, superlative into comparative, comparative into positive. Okay? So, adjective म्हणजे काय? विशेषण. विशेषण. मराठीमध्ये त्याला आपण विशेषण म्हणतो. इंग्रजीमध्ये त्याला आपण ऍडजेक्टिव्ह म्हणतो. आता ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? एक डेफिनेशन लिहिले बघा. अ वर्ड विच टेल्स. अ वर्ड विच टेल्स म्हणजे टेल्स, टेल मीन्स TELL, टेल मीन्स सांगतो. अ वर्ड विच टेल्स म्हणजे काय? शब्द जो सांगतो. काय सांगतोय? शब्द जो सांगतोय. काय सांगतोय? समथिंग मोर ऑर स्पेशल. समथिंग मोर ऑर स्पेशल अबाउट. अरे थांब रे, इथं राहिलं ना. समथिंग मोर ऑर स्पेशल अबाउट नाउन. हे राहिलं बघा माझं इथं लिहायचं. अबाउट नाउन हे राहील, त्यामुळे तुम्ही अडकला. तेव्हा अ वर्ड विच टेल्स समथिंग मोर ऑर स्पेशल अबाउट नाउन इज कॉल्ड ऍडजेक्टिव्ह. व्याख्या कळाली का बघा? जो शब्द वाक्यातला असा शब्द, नामाच्या अगोदर येणारा किंवा वाक्यात येणारा असा शब्द जो नामाबद्दल माहिती सांगतो. आता आपण म्हणत नाही का टॉल गर्ल. गर्ल काय आहे? नाऊन, कॉमन नाऊन. त्याच्यासाठी काय वापरलं आपण? टॉल. टॉल हे काय झालं मग? उंच मुलगी. मुलगी आहे नाऊन. मुलगी बद्दल काय सांगते? टॉल, उंच. टॉल हे काय झालं? ऍडजेक्टिव्ह. तसंच सेम काय? अ वर्ड विच टेल्स समथिंग मोर ऑर समथिंग स्पेशल अबाउट नाउन इज कॉल्ड ऍडजेक्टिव्ह. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. मराठीत शिकलो आपण, स्कॉलरशिपला शिकलो की नाही? हा. फॅट कृष्णा, लठ्ठ कृष्णा. कृष्ण नाम आहे. कृष्णाबद्दल काय विशेष माहिती आहे? फॅट आहे. क्लेवर वैष्णवी. हे काय आहे? वैष्णवी कशी आहे? हुशार. क्लेवर आहे. क्लेवर म्हणजे काय झाली? हुशार. ठीक आहे. ऍडजेक्टिव्ह कळालं? येऊ नको आता. हा, आता आपण हे जर एक्झाम्पल पाहिले ना, हे आता व्याख्या कळाली का? अ वर्ड विच टेल्स समथिंग मोर ऑर स्पेशल अबाउट नाउन इज कॉल्ड प्रोनाउन. व्याख्या कळाली ना? नामाबद्दल अधिक किंवा विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. नामाबद्दल विशेष किंवा अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणतात. आता हे विशेषण आपण 5 उदाहरण आहेत. देर आर 5 एक्झाम्पल्स. याच्यावर कळलं तुम्हाला. मैत्री. मैत्री इज अ नेम. मैत्री इज अ नेम जस्ट लाईक इशिता. इशिता जसं नाम आहे तसं मैत्री हे नाम आहे. काय आहे वाक्य? जानवी रीड द सेंटेन्स. Maitri is a wish. Wise girl. Wish म्हण. मैत्री is a wise girl. Wise means clever. Wise means clever. मैत्री is a wise girl. म्हणजे काय? मैत्री हुशार मुलगी आहे. म्हणजे मैत्री कशी आहे? हुशार. मैत्रीबद्दल कोणता शब्द आलाय? वाईज. वाईज. गर्ल म्हणजेच मैत्री. मैत्री म्हणजेच गर्ल. मैत्री आणि गर्ल एकच आहे ना. मग मैत्री कशी आहे? हाऊ इज मैत्री? वाईज. वाईज मीन्स हुशार. मैत्री हुशार आहे. म्हणजे इथं ऍडजेक्टिव्ह कोणतं झालं? वाईज. हे काय दाखवत आहे? क्वालिटी. गुण. गुणदर्शक, गुणवाचक. हे गुण दाखवत आहे. सेकंड सेंटेन्स. हा अनुष्का रीड द सेकंड सेंटेन्स.
सेकंड सेंटेन्स रीड. Raghu was an honest man. हा, रघु वॉज अन ऑनेस्ट मॅन. ऑनेस्ट मॅन. मॅन कोण आहे? रघु. रघु आणि मॅन कोण आहेत? एकच आहे. मग त्याच्याबद्दल काय आहे? ऑनेस्ट. ऑनेस्ट मीन्स त्याला 10 रुपये सापडले, त्यांनी घेऊन पळून गेला. ऑनेस्ट झाला का? नाही. त्यांनी परत दिले, वैष्णवीचे होते म्हणून दिले. परत दिले ना. संध्याचे 10 रुपये होते, वैष्णवीनं तिला परत दिली, म्हणजे वैष्णवी कशी झाली? ऑनेस्ट, प्रामाणिक. मग रघु कसा आहे? रघु इज अन ऑनेस्ट मॅन. रघु हा प्रामाणिक. मग ऑनेस्ट काय झालं? ऍडजेक्टिव्ह. रघु बद्दल, मॅन बद्दल कोणता शब्द माहिती सांगतोय जास्त? ऑनेस्ट. म्हणून ऑनेस्ट हे झालं ऍडजेक्टिव्ह. तसं आता नंबर 3. अंजू रीड नंबर 3. हा. I have 10 rupees. आय हॅव 10 रुपीज. माझ्याकडे आहेत रुपीज, पैसे. बट हाऊ मेनी? हाऊ मेनी किती? 10. हे 10 काय दाखवत आहे? 10 रुपीज बद्दल माहिती सांगते. रुपीज हे काय आहे? कॉमन नाउन आहे. कॉमन नाउन. ह्या रुपीज बद्दल काय दाखवत आहे? 10 रुपीज. 10 रुपये. किती रुपये आहेत माझ्याकडे? 10. आय हॅव 10 रुपीज. माझ्याकडे 10 रुपये आहेत. म्हणजे रुपये किती आहेत? संख्यावाचक आहे की नाही आपल्याकडे? संख्यावाचक विशेषण असते. 10 रुपये. हे ऑनेस्ट आणि वाईज जे आहे ना, हे गुणवाचक आहे. नंबर 4. टीचर कॉंग्रॅच्युलेटेड दॅट बॉय. कोणता असेल रे याच्यामध्ये? ऍडजेक्टिव्ह कोणता असेल? जरा गेस करता का? अरे तर भेटू आहे ना, ईडी लागलं. येडे कळत नाही. टीचर कॉंग्रॅच्युलेटेड. हे सब्जेक्ट हे V2. सरांनी अभिनंदन केलं. Boy. कोणाचं केलं? बॉयचं केलं. कोणत्या बॉयचं? त्या बॉयचं. दॅट मीन्स काय आहे? डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजे दर्शक विशेषण. दॅट बॉय, दिस गर्ल, these flowers, those trees, हे सगळे काय आहे? डेमॉन्स्ट्रेटिव्ह. सच. ओके. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आपण हे बघितलं ना. हे क्वालिटी दाखवतात, वाईज अँड ऑनेस्ट. हे क्वांटिटी दाखवते. क्वांटिटी ते हे नंबर्स दाखवते. नंबर्स 10 हे नंबर्स दाखवतात. किंवा सुमैया इज सेकंड इन द क्लास. सुमैया ही वर्गात दुसरी आहे. सुमैया आहे पण कशी आहे? दुसरी आहे. सेकंड म्हणजे सुद्धा काय आहे? संख्यावाचक विशेषण. संख्या दाखवलं ना. 1 to million, बिलियन आणि फर्स्ट, सेकंड, थर्ड असं आलं की त्याला म्हणायचं संख्यावाचक. आता परिमाणवाचक म्हणजे काय? बघा. देअर इज लिटल वॉटर इन द पॉट. पॉट म्हणजे डेऱ्यात. लिटल वॉटर, थोडस पाणी. लिटल वॉटर कसं आहे? पाणी किती आहे? थोडस. म्हणजे काय दाखवत? क्वांटिटी. क्वांटिटी हे दाखवते. क्वांटिटी ह्याला म्हणतो आपण परिमाण. असंच आहे की परिमाणवाचक. हे दाखवते काय? नंबर्स. हे काय दाखवत आहे? नंबर्स. आणि हे दोन काय दाखवत आहेत? क्वालिटी. म्हणजे ऑल दीज आर, हे सगळे विशेषण आहेत. कळालं का? जरा बंद कर बेटा, पुन्हा डबल करू आपण.